तर आज होता गावामध्ये शिरकाल भीमा. तर हे हर आदिवासी गावामध्ये केला जाते. जर तुम्हाला माहित नसेल तर व्हिडिओ लास्ट टार्क नक्की पहा, तरच तुम्हाला माहित होईल. तर हॅलो मित्रांनो, मी आहोत तुमचा ब्लॉगर राज. तर मग सकाळीच म्हणे की आई वावरामध्ये जाऊन ये. तर मग कुऱ्हाड आणि पाण्याची बॉटल घेऊन सीधा निघलो वावरामध्ये. तर वावरामध्ये येऊन आपल्याला ह्या झाडाला पाडायचा होता, कारण का वाराधून मध्ये हे झाड कधी पण पडू शकते. तर मग तसं पडण्यापेक्षा असं तोडून टाकावं म्हणलं. तर मग आज पण कुऱ्हाडीने काही तोडता आला नाही, तर म्हणून निघून आलो मी घराकडे, कारण का आता आपल्याला आरीवाल्याला घेऊन जायचं होता. तर घरी येऊन पोहोचलोच की दुसरा काम वाटच पाहत होता. तर मग गहूचा पीठ सरला होता, तर मग आता जायचं होतं दळाली. तर मग दळण घेऊन सीधा निघलो घोटीली. तर मग घोटीमध्ये येऊन सीधा आलो चक्कीवर, कारण का हे काम निवटून आपल्याला झाड पाडायला पण जायचं होता. मग इथे येऊन पाहिलं तर लयच गर्दी होती. तर मग अर्धा तास वाट पाहिल्याच्या नंतर नंबर लागला. मग दळण दळून झाला आपला कम्प्लीट. तर मग सीधा निघून आलो घराकडे. घरी येऊन आधी दळण वगैरे ठेवलं आणि शर्ट भरून सीधा निघलो गाडीकडे. मग गाडी घेऊन सीधा निघून आलो कृष्णदादाकडे. तर मग यांच्या पैसे होती आरा मशीन. तर मग त्यांनी घेतलं आणि सीधा निघलो वावराकडे. तर मग वावरामध्ये येऊन आधी सांगून दिलं की इथून पाडायचं आहे म्हणून. तर मग बिना टाइम वेस्ट करता सीधा लागला झाड पाडायला आणि 5 मिनिटातच झाड पण पाडून घेतला. तर मग आता ह्या झाडाला करायचं होता बारीक. पाडायला तर फक्त 5 मिनिटं लागले, पण बारीक करायला अर्धा तास लागणार होता. तर मग अर्धा तास लागतेच म्हणलं, तर मग फांते मी पण जमा करून घ्यावं म्हणलं. तर मग अर्ध्या तासामध्ये सर्व चार्टशूट कम्प्लीट करून टाकला आणि मी पण रीग मारून घेतलो. तर मग सर्व काम निपटला. तर मग आम्ही निघलो घराकडे. घरी आलोच की माहित झाला की चिरकाल भीमा आहे म्हणून. तर मग डब्बा घेतलो आणि सीधा निघलो त्याच जागेकडे जाण्यासाठी, कारण का तिथं असते मटणाची भाजी. तर तेच खाली चालली होती. तर गावामध्ये घरपीच पैसे काढले जाते आणि त्याच पैशाने आणते कोंबडा. मग पाणी घ्यावं म्हणून ही पूजा केली जाते. तर असं महा म्हणणं आहे. त्याच्या मागची तर कहाणी मला माहित नाही. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मग थोड्या वेळातच पोहोचलो त्या जागेवर. तर येण्यात जेवायला पण बसली होती. तर मग आम्ही पण आल्याबरोबरच बसले जेवण करायला. पण ह्या भाजीमध्ये जे मजा आहे ते घरच्या भाजीमध्ये नाही. आणि इथं खाणं कमी आणि पिणं जास्त राहते. तर मग जेवण करून सीधा निघून आलो घराकडे. तर घरी आल्याबरोबरच लागला पाऊस. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर असे डेली ब्लॉग पाहण्यासाठी लवकरात लवकर फॉलो करून घ्या.